Hello friends, I am Professor Abhijit Gaikwad. I am going to telling you how the photochemical excitation could occur, how the vibrational excitation could occur in a molecule, how the photochemistry will be proceed, how the different rotational, vibrational and electronic excitation level, how their excitation could occur, we can study it in a previous lecture. मग आता इथून पुढे आपल्याला काय बघायचं आहे की जी स्पिन मल्टिप्लिसिटी आहे त्यानंतर जॉबलन्स्की डायग्राम ऍक्च्युअल मध्ये कशा प्रकारे एखाद्या कंपाऊंडला आपण फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड करतो त्यामध्ये कशा प्रकारे एक्साइटेशन होतं या टर्म आपण बघणार आहोत. मग त्या येणारे फ्लोरोसन्स फॉस्फोरसन्स या टर्म पण आपण वन बाय वन बघणार आहोत. मग जॉबलन्स्की डायग्राम स्टार्ट करण्याच्या आधी आपण स्पिन मल्टिप्लिसिटी बघू. आता सर्वांना माहितीच आहे स्पिन मल्टिप्लिसिटी कशा प्रकारे कॅल्क्युलेट केली जाते एखाद्या स्पेसिसची बाय युजिंग 2s+1 फॉर्म्युला. मग s काय असतो स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन, जेवढे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील त्या इलेक्ट्रॉनची स्पिन असते. मग इलेक्ट्रॉन जे एखाद्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असतात तर ते काय पॅरलल किंवा अँटी पॅरलल या दोन मॅनरने ते ऑप्टेन असतात किंवा प्रेझेंट असतात. आयदर ते दोघं पण सेम स्पिनचे असतील किंवा अँटी पॅरलल अशा प्रकारे काय दोन्ही इलेक्ट्रॉनच्या स्पिन ह्या चेंज असतील. मग पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल नुसार काय जे इलेक्ट्रॉन असतात ते काय असतात स्पिन पेअर असतात. मीन्स अशा प्रकारे इलेक्ट्रॉन हे कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असतात. मग यामध्ये ज्या केस आहे त्या आपण बघू स्पिन मल्टिप्लिसिटीच्या केस मध्ये. बघा केस फर्स्ट, सपोज all electrons are pair then s is equal to 0 and the spin multiplicity is given by 2 into 0 plus 1. जो फॉर्म्युला आहे 2s+1 हा फॉर्म्युला यूज करून त्याची मल्टिप्लिसिटी फाइंड आउट केली. s ची व्हॅल्यू ज्यावेळेस 0 येते त्यावेळेस काय येते स्पिन मल्टिप्लिसिटी 1 येते. बघा इफ द स्पिन मल्टिप्लिसिटी इज 1 then a state of species is known as singlet state. ज्यावेळेस 1 तिथे मल्टिप्लिसिटी 1 येते त्यावेळेस त्या स्टेटला सिंगलेट स्टेट म्हटलं जातं किंवा ती कशाने डिनोट केली जाते s1 स्टेटने ती डिनोट केली जाते. फॉर एक्झाम्पल मिथिल कार्बोकॅटायन हॅज अ 6 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट अँड ऑल आर पेअर हेन्स इट इज अ सिंगलेट स्टेट. ज्यावेळेस अशा प्रकारे इलेक्ट्रॉन हे पेअर असतील त्यावेळेस स्पिन मल्टिप्लिसिटी काय येते s1 और त्याला काय म्हटलं जातं सिंगलेट म्हटलं जातं. कारण का की जी s ची व्हॅल्यू आहे ती आयदर काय येते +1/2 किंवा -1/2 अशा प्रकारे दोन व्हॅल्यू येतात. मग ज्यावेळेस एक +1/2 असेल आणि एक डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल मीन्स -1/2 मग इथे व्हॅल्यू काय होऊन जाते ही 0 होऊन जाते. त्यामुळे 2 × 0 + 1 काय येते सिंगलेट तिथे येते. मीन्स तिथे सिंगलेट स्टेट विच इज इंडिकेटेड ॲज s1 स्टेट अशा प्रकारे ती इंडिकेट केली जाते. ही झाली केस फर्स्ट. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन काय असतील पेअर असतील त्यावेळेस आपल्याला काय मिळतं s1 स्टेट मिळते किंवा सिंगलेट स्टेट तिथे बघायला मिळते. त्यानंतर नेक्स्ट केस बघा केस सेकंड, सपोज ऑल इलेक्ट्रॉन्स आर नॉट पेअर टेक द एक्झाम्पल ऑफ मेथिल फ्री रॅडिकल. जर इलेक्ट्रॉन जर पेअर नसेल तर त्या केस मध्ये काय होतं बघा. आता इथे जर बघितलं याची स्पिन व्हॅल्यू काय आली +1/2 आली आहे. इथे ह्या इलेक्ट्रॉनची जर बघितली इथे काय येते एक अपवर्ड डायरेक्शनला एक डाऊनवर्ड डायरेक्शनला मीन्स इथे काय येते व्हॅल्यू 0 येते. त्याचप्रमाणे इथे ह्या इलेक्ट्रॉन मध्ये जर बघितलं दिस इज एक्झाम्पल ऑफ मिथिल फ्री रॅडिकल. मग इथे काय पेअर आहे पुन्हा इथे व्हॅल्यू काय येते 0 येते. त्याचप्रमाणे इथे जर बघितलं इथे पण काय पेअर आहे इथे 0 येते. फक्त इथे जो इलेक्ट्रॉन आहे त्याची काय पेअर व्हॅल्यू +1/2 येते. मग ह्या केस मध्ये काय होतं बघा स्पिन स्टेट 2s+1 जी स्पिन स्टेट आहे आपण ती कशाने कॅल्क्युलेट करतो 2s+1 फॉर्म्युलाने. मग इथे काय आली आहे बघा इथे हा एक इलेक्ट्रॉन आहे तो काय आहे +1/2 दाखवतो मीन्स अपवर्ड डायरेक्शनला दाखवतो त्यामुळे त्याला +1/2 म्हटलंय त्याची मल्टिप्लिसिटी. मग 2 × 1/2 + 1 किती येते मल्टिप्लिसिटी 2 येते. मग यावरनं काय इंडिकेट होतं स्पिन स्टेट ऑफ मिथिल फ्री रॅडिकल इज डबलेट. बघा तुम्ही अदर स्पेक्ट्रोस्कोपीच्या ज्यावेळेस प्रॉब्लेम बघताय त्यामध्ये पण तुम्हाला हाच फॉर्म्युला यूज करावा लागतो 2s+1. मग त्यानुसार तुम्हाला त्याची s ची व्हॅल्यू जर माहित असेल तर तुम्हाला त्यावरनं फाइंड आउट होतं की गिव्हन
जो कंपाऊंड आहे तो डबलेट दाखवतो, सिंगलेट दाखवतो, ट्रिपलेट, क्वार्टेट ह्या व्हॅल्यू या फॉर्म्युलाने काय केल्या जातात कॅल्क्युलेट केली जातात. मग इथे काय आली डबलेट आली. त्याचप्रमाणे नाउ टेक एक्झाम्पल ऑफ कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुपचे एक्झाम्पल इथे घेतलेले आहे. CO कार्बन आणि ऑक्सिजन. मग यामध्ये काय दोन इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. दोन्हींची स्पिन स्टेट काय अपवर्ड डायरेक्शनला आहे, त्यामुळे +1 हाफ +1 हाफ. मग सम ऑफ स्पिन किती येते +1 हाफ +1 हाफ मीन्स किती येते 1 व्हॅल्यू येते. मग त्यावरनं त्याची स्पिन स्टेट कॅल्क्युलेट केली 2s+1 फॉर्म्युला यूज करून. किती येते 2 × 1 + 1 मीन्स काय येते 3 येते. मीन्स त्या स्टेटला काय म्हटलं जातं ट्रिपलेट म्हटलं जातं. हेअर द स्पिन स्टेट ऑफ द स्पेसिस इज ट्रिपलेट. मग यावरनं काय इंडिकेट होतं की त्या स्पेसिस मध्ये ट्रिपलेट ही स्पिन स्टेट आहे. अशा प्रकारे काय केलं जातं गिवन कंपाऊंड मध्ये स्पिन स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्याप्रमाणे असेल त्यावरनं काय केलं जातं त्या स्पिन स्टेट कॅल्क्युलेट केल्या जातात. सिंगलेट असेल तर त्याला S1 म्हटलं जातं, डबलेट असेल तर S2 म्हटलं जातं आणि जर ट्रिपलेट असेल त्याला S3 म्हटलं जातं किंवा त्याला डिफरंट नेमिंग हे दिलं जातं. बघा नेक्स्ट बघा काय इथे ऑब्झर्व होतंय. There are an even number of electrons in typical organic molecule and these electrons are paired in a ground state by demanded by Pauli's principle. Pauli's principle ने काय आपल्याला माहिती की जे दोन इलेक्ट्रॉन जे प्रेझेंट असतात ते काय असतात एकमेकांना पेअर फॉर्म मध्ये असतात. Molecular state with all pair electrons are thus called singlet state. मग ज्यामध्ये इलेक्ट्रॉन पेअर असतात त्याला काय म्हटलं जातं सिंगलेट स्टेट हे म्हटलं जातं. आता हे आपण बेसिक का पॉइंट बघतोय की आपल्याला पुढे फोटो एक्साइटेशन ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्याला या ज्या स्पिन स्टेट आहे डिफरंट त्या आपल्याला बघायच्या आहे. त्यानुसार बघा जी सिंगलेट स्टेट आहे त्यामध्ये Sn बघा वेअर n इज इक्वल टू 0 1 2 3 4. जर S जर 0 असेल तर त्याला काय म्हटलं जातं ग्राउंड स्टेट म्हटलं जातं और ग्राउंड स्टेट सिंगलेट. जर S1 जर तिथे असेल तर तिला फर्स्ट एक्साइटेड सिंगलेट म्हटलं जातं. जर S2 असेल तर तिला सेकंड एक्साइटेड स्टेट सिंगलेट हे म्हटलं जातं. अशा प्रकारे काय केलं जातं नेमिंग हे दिलं जातं. S0 S1 S2 मीन्स मॉलिक्यूल कोणत्या स्टेटला प्रेझेंट आहे किंवा त्याचं एक्साइटेशन झाल्यावरती तो कुठे जातो त्यावरती ते डिपेंड असतं. ऍब्झॉर्प्शन ऑफ लाईट ऑकर्स विदाउट स्पिन इन्व्हर्जन. ज्यावेळेस लाईटचं ऍब्झॉर्प्शन होतं त्यावेळेस जी इलेक्ट्रॉनची जी स्पिन असते त्यामध्ये विदाउट स्पिन इन्व्हर्जन ते काय होतं एक्साइटेशन हे होत असतं. अँड द इनिशियल एक्साइटेड स्टेट प्रोड्यूस इज अ सिंगलेट एक्साइटेड स्टेट. In this case, two electrons no longer share an orbit and the promoted electrons has the same spin as its former partner, that is ground state. बघा आपल्याला पुढे जॉबलन्स्की डायग्राम स्टडी करायची. मग त्यामध्ये या सर्व स्पिन स्टेट येणार आहे S0 त्याप्रमाणे S1 S2 S3 त्यानंतर T1 मीन्स या ज्या स्पिन स्टेट आहे ज्यावेळेस आपण एखादा इलेक्ट्रॉन घेतो सपोज जर आपण ग्राउंड स्टेटला पहिली जी स्टेट आहे यावरती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे आपला एखादा कंपाऊंड घेतलाय त्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्याला काय करतोय एनर्जी प्रोव्हाइड करतोय फोटोकेमिकल hmu एनर्जी. ज्यावेळेस hmu एनर्जी प्रोव्हाइड करतो त्यावेळेस त्याचं काय होतंय एक्साइटेशन होतं. मग ग्राउंड स्टेट जो असतो त्याला काय म्हटलं जातं S0 म्हटलं जातं किंवा त्याला GS अशा प्रकारे इंडिकेट केलं जातं ग्राउंड स्टेट. ज्यावेळेस त्याला फोटोलाइटची एनर्जी प्रोव्हाइड केली जाते मग इलेक्ट्रॉनचं काय होतं प्रमोशन होतं. मग इलेक्ट्रॉनचं प्रमोशन कशापासून S0 to S1 स्टेट किंवा जर जास्त एनर्जी असेल तर S2 स्टेटला पण त्याचं काय होतं एक्साइटेशन होतं आणि त्यापेक्षा जर जास्त एनर्जी असेल तर काय होतं S3 स्टेटला सुद्धा काय होतं त्याचं एक्साइटेशन हे होत असतं. मग अशा प्रकारे काय होतं मॉलिक्यूल मध्ये चेंजेस या ज्या डिफरंट स्पिन स्टेट आपण बघतोय त्या कशा प्रकारे आपल्याला उपयोगात येतील ते आपण बघू. कशा प्रकारे एक्साइटेशन होतं मॉलिक्यूल मध्ये ज्यावेळेस मॉलिक्यूलला आपण एनर्जी प्रोव्हाइड करतो त्या एक्साइटेशन कशा प्रकारे होतं ते आपण बघणार आहोत. मग तो जो स्टडी केला जातो तो जॉबलन्स्की डायग्राम यूज करून काय केला जातो तो प्रॉपर स्टडी केला जातो. मग ते आपण बघू जॉबलन्स्की डायग्राम मध्ये ऍक्च्युअल मध्ये काय होतं ते बघा. The fate of excited molecule physical process is studied by using Jablonski diagram. यावरती तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कोणत्या डायग्रामच्या साहाय्याने आपण फोटोकेमिकल किंवा फोटोकेमिस्ट्री ही स्टडी करतो. ही जी जॉबलन्स्की डायग्राम आहे जी आपण पुढे बघणार आहोत ती व्यवस्थित समजून घ्यायची
ह्याच डायग्राम वरती तुम्हाला पुढे जे एक्साइटेशन मॉलिक्यूल मध्ये होणारे किंवा फोटोकेमिकल ज्या रिएक्शन ऑकर होतात या सर्व ह्या डायग्रामशीच रिलेटेड आहे. यावरती तुम्हाला क्वेश्चन हे विचारले जातात. त्यामुळे इथून पुढच्या ज्या प्रोसेस आहे किंवा ज्या डायग्राम आहे, फोटोसेन्सिटायझर असो, डिफरंट जे एक्साइटेशन असो, फ्लुरोसन्स, फॉस्फरसन्स, तो फिनॉमिना कशा प्रकारे ऑब्टेन होतो, हे सर्व ज्या टर्म आहे ते आपण बघणार आहोत. या थेरोटिकली आपण आधी बघणार आहोत आणि त्यानंतर डायग्राम कडे जाणार आहोत. किंवा आधी आपण डायग्राम बघू जेणेकरून तुम्हाला ते समजण्यास सोपं जाईल आणि नंतर आपण थेरी जो पार्ट आहे तो बघणार आहोत. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे ते सर्व आपण बघणार आहोत. मग आपण सुरुवातीला डायग्राम बघू, जॉबलन्स्की डायग्राम. यामध्ये काय होतं बघा, ज्यावेळेस एखादा मॉलिक्यूल आहे किंवा कंपाऊंड आहे तो काय असतो, ग्राउंड स्टेटला असतो. मग त्या स्टेटला काय म्हटलं जातं, H0 हे म्हटलं जातं. बघा इथे इंडिकेट केलं H0. मग ज्यावेळेस एखाद्या मॉलिक्यूलला एनर्जी प्रोव्हाइड करतो किंवा आपण फोटोकेमिकल एनर्जी त्याला प्रोव्हाइड केली, बघा Hµ इंडिकेट केलंय. मग ज्यावेळेस त्याला एनर्जी प्रोव्हाइड करतो तर काय होतं, त्यावेळेस इथे जे प्रेझेंट असणारे जे इलेक्ट्रॉन आहे, सपोज मी रेडनी इंडिकेट करतो, इथे इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे किंवा कंपाऊंड आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, अशा प्रकारे ते इंडिकेट केले. मग ज्यावेळेस फोटोकेमिकल एनर्जी किंवा Hµ एनर्जी त्याला आपण प्रोव्हाइड करतो, एखाद्या कंपाऊंड मध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात ते सुरुवातीला H0 मीन्स काय, ग्राउंड स्टेटला हे प्रेझेंट असतात. मग ज्यावेळेस त्याला एनर्जी प्रोव्हाइड करतो, एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर काय होतं, ती एनर्जी ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात त्याचं एक्साइटेशन होतं. सपोज जर एनर्जी लोअर असेल, थोडी कमी प्रमाणात असेल तर S1 स्टेटला त्याचं एक्साइटेशन होतं, त्यालाच काय म्हटलं जातं, सिंगलेट स्टेट. किंवा एनर्जी त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर त्याचं एक्साइटेशन कुठे होतंय, S2 स्टेटला होतं. मग या ज्या S2 स्टेट, S1 स्टेट हे आपण बघितलंय की मॉलिक्यूल मध्ये कशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन ज्यावेळेस होतं, फोटोकेमिकल एनर्जी आपण प्रोव्हाइड करतो. सपोज अशा प्रकारे एका इलेक्ट्रॉनचं प्रमोशन अशा प्रकारे आपण करतो, H0 टू S1 स्टेटला त्याचं एक्साइटेशन केलं. किंवा ज्या टर्म आपण बघितली होती की दोन ऍटम आहे ए आणि बी कनेक्टेड आहे, ते अशा प्रकारे कनेक्टेड आहे. मग ज्यावेळेस त्याला एनर्जी प्रोव्हाइड करतो त्यानंतर काय होतं, त्यामध्ये कन्व्हर्जन रॅडिकल मध्ये होतं. त्यामध्ये काय होता, इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन होता. ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन होता त्याचबरोबर व्हायब्रेशनल एक्साइटेशन आपल्याला तिथे बघायला मिळतात, ते आपण व्हीने रिलेट करतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस व्हायब्रेशनल एक्साइटेशन मॉलिक्यूल मध्ये ऑकर होता त्यामध्ये काय, रोटेशनल एक्साइटेशन पण तिथे आपल्याला बघायला मिळतात. मग ते आर ने आपण डिनोट केलं. हे सर्व आपण लास्ट लेक्चरला बघितलंय. मग या ज्या इथे एनर्जी लेवल दाखवलेलं आहे त्याच आपण ज्या सुरुवातीला बघितलंय इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशनच्या त्याच आहे. मग आता आपण काय केलंय, मॉलिक्यूल घेतलाय, तो ग्राउंड स्टेटला H0 मध्ये प्रेझेंट आहे, त्याला काय केली, फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड केली. मग त्याचं प्रमोशन कुठे होतंय, S1 स्टेटला. किंवा त्यापेक्षा जर जास्त हायर एनर्जी जर असेल तो काय जातो, S2 स्टेटला जातोय. मग ज्यावेळेस S2 स्टेटला जातो त्यावेळेस तो काय करतो, काही अमाऊंट मध्ये एनर्जी काय होते, रिलीज होते. त्याची जी एनर्जी आहे ती काय होऊन जाते, रिलीज होऊन जाते. मग ती एनर्जी जी रिलीज होते त्याला काय म्हटलं जातं, VC. VC इज फॉर व्हायब्रेशनल कॅस्कॅड. मग सुरुवातीला फिनॉमिना काय होतोय, मॉलिक्यूल H0 मीन्स ग्राउंड स्टेटला आहे, ग्राउंड स्टेटला काय केलंय, फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड केली, त्याचं एक्साइटेशन झालं. मग ज्यावेळेस एक्साइटेशन होतं त्यावेळेस इलेक्ट्रॉन आयदर S1 स्टेट मध्ये जातो किंवा S2 स्टेट मध्ये जातो. ज्याप्रमाणे एनर्जी प्रेझेंट असेल त्याप्रमाणे इलेक्ट्रॉनचं प्रमोशन हे होत असतं. मग ज्यावेळेस S1 स्टेटला किंवा S2 स्टेटला जातो त्यावेळेस काय होतं, काही अमाऊंट मध्ये एनर्जी काय करते, इलेक्ट्रॉन डायरेक्टली इमिट करून टाकतात. त्यांना ती एनर्जी पाहिजे नसते किंवा ते एनर्जी सडनली काय करतात, देऊन टाकतात. जेवढी एनर्जी त्यांना दिलेली, जेवढं एक्साइटेशन झालेलं आहे एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पासून पर्यंत, ते काय करतात, सडनली एनर्जी देऊन टाकतात. एनर्जी दिल्यामुळे ते काय होतं, ड्रॉप टू ओरिजिनल पोझिशन, पुन्हा काय येतं S0 स्टेटला ते काय पुन्हा येऊन जातात. मग अशा प्रकारे बघा इथे जर बघितलं आपण, ऑब्झर्व जर केलं, काय होतंय की जे मॉलिक्युल्स आहे किंवा इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉनचं प्रमोशन झालेलं आहे H0 टू S1, त्याला एक्साइटेशन केलं, S1 स्टेट किंवा S2 स्टेट ज्याप्रमाणे असेल तिथे त्यांचं एक्साइटेशन होतं. मग काय करता, ते जे इलेक्ट्रॉन आहे एनर्जी काय करतात, सडनली रिलीज करता किंवा विड्रॉ करता. मग ज्यावेळेस ती एनर्जी विड्रॉ करता किंवा रिलीज करता इन द फॉर्म ऑफ
आयदर हीट असू किंवा रेडिएशन असू, त्या फॉर्म मध्ये ते काय करतात, एनर्जी रिलीज करतात. मग ज्यावेळेस एनर्जी रिलीज होते त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, व्हायब्रेशनल कॅस्केड म्हटलं जातं, विच इज नथिंग बट व्हीसी. त्याला व्हीसी म्हटलं जातं. मग पुन्हा काय, पुन्हा एनर्जी प्रोव्हाइड केली, पुन्हा एक्साइटेशन होतं. मग काही जे इलेक्ट्रॉन असतात जे कंपाऊंड मधले ते काय असतात, S2 स्टेटला असतील किंवा S1 स्टेटला असतील. मग ज्यावेळेस S2 स्टेटला असतात पुन्हा एनर्जी रिलीज करतात. आणि ज्यावेळेस आता बघा एखाद्या व्यक्तीकडे जर आपण जास्त एनर्जी दिली, सपोज आपण पैशांचा एक्झाम्पल घेऊ, जर एखाद्या व्यक्तीला आपण त्याच्या गरजेपेक्षा जास्त पैसे दिले, तो सध्या ग्राउंड स्टेटला आहे, त्याला जर आपण पैसे दिले तर तो काय होतो, त्याच्याकडे एक प्रकारची एनर्जी येते, तो चॅनलाइज होतो. मग ते पैसे त्याला कुठे खर्च करावा असं होतं. काही वेळेस काय करतात, ते सडनली एकाच ठिकाणी सगळे पैसे खर्च करून टाकतात आणि पुन्हा काय येतात, ग्राउंड स्टेटला येतात. मीन्स काय, त्याच्याकडे जेवढे पैसे होते तेवढे तो खर्च करून टाकतो आणि पुन्हा ग्राउंड स्टेटला येतो. पुन्हा त्याला एनर्जी मिळते, पुन्हा त्यामध्ये एक्साइटेशन होतं. मग नेक्स्ट पुढच्या वेळेस तो काय करतो, ते पैसे जे आहे ते थोड्या थोड्या प्रमाणात खर्च करत चालतो. मग त्याचप्रमाणे इथे बघा आपण हे कोरिलेट करू. इथे इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन मीन्स काय, आपण इलेक्ट्रॉनला आपण पैसे समजू. मग त्यावेळेस या ग्राउंड स्टेटला जे असतं त्यावेळेस त्यांच्याकडे एनर्जी कमी असते. ज्यावेळेस त्यांना फोटोकेमिकल एनर्जी मीन्स अजून जास्त प्रमाणामध्ये पैसे दिले जातात, त्यावेळेस त्या इलेक्ट्रॉनचं काय होतं, एक्साइटेशन होतं S2 किंवा S1 स्टेटला. मग काही अमाऊंट मध्ये ते काय करतात, त्यांची एनर्जी जी असते ती रिलीज करतात इन द फॉर्म ऑफ रेडिएशन असू किंवा हीटच्या फॉर्म मध्ये ते एनर्जी रिलीज करतात. आणि काय होता, S2 स्टेट पासून ते काय होता, इंटर सिस्टीम क्रॉसिंगनी काय होता, S1 स्टेटला येतात. मीन्स थोडी स्टॅबिलिटी अचीव करण्याचा तिथे ट्राय करतात. पुन्हा ज्यावेळेस ते तिथे येत असतात पुन्हा काय होतं, एनर्जी ही रिलीज होते. मग तिला काय म्हटलं जातं, व्हायब्रेशनल कॅस्केड. मग S1 स्टेटला ज्यावेळेस येतात त्यामध्ये काय होतं की इंटर सिस्टीम क्रॉसिंग. आता इथे ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉनला प्रमोट केलंय, बघा सपोज आपण इथे एक्झाम्पल घेऊ, आपण इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटला होता, तो काय गेलाय, S1 स्टेटला गेलाय असं कन्सिडर करू. इथे इलेक्ट्रॉन जो प्रेझेंट होता सिंगल इलेक्ट्रॉन आहे, याचा आपण फोटोकेमिकल एनर्जी की त्याला दिली, तो कुठे गेला, एक्साइटेड स्टेटला गेला. त्याची स्पिन काय राहिली, ऍज इट इज राहिली. मग ज्यावेळेस इंटर सिस्टीम क्रॉसिंग होते जेव्हा तो, आता इथे आपण काय S0 स्टेट, त्याचप्रमाणे याला आपण S1 स्टेट म्हणू. मग ज्यावेळेस त्याच्याकडे एनर्जी आहे मग तो काय करतो, काही अमाऊंट मध्ये एनर्जी रिलीज करतो, व्हायब्रेशनल कॅस्केड तिथे होता फॉर्मेशन. आणि काही अमाऊंट मध्ये तो एनर्जी रिलीज करून तो काय करतो, स्टॅबिलिटी अचीव करण्याचा ट्राय करतो. मग ज्यावेळेस तो स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी जातो त्यावेळेस त्याचे काय होतं, स्पिन इन्व्हर्जन तिथे बघायला मिळतं. अपवर्ड डायरेक्शनला त्याची स्पिन काय होते, इन्व्हर्ट होऊन जाते. मग ज्यावेळेस इलेक्ट्रॉन हा S1 स्टेट पासून T1 स्टेटला जातो त्यावेळेस त्या फिनॉमिनाला म्हटलं जातं इंटर सिस्टीम क्रॉसिंग. इंटर सिस्टीम क्रॉसिंग का म्हटलं जातं, की त्याची स्पिन काय होते, चेंज होते. जी आपण स्पिन स्टेट बघितली की +1/2 -1/2 जर स्पिन स्टेट बघितलाय, तिथे काय होते, स्पिन स्टेट आधी जी +1/2 होती ती स्पिन स्टेट काय होऊन जाते, -1/2 तिथे चेंज होते किंवा ऑकर होते. मग अशा वेळेस काय होतं, इंटर सिस्टीम क्रॉसिंग, एका सिस्टीम मधून दुसऱ्या सिस्टीम मध्ये तो तिथे जातोय. मग ज्यावेळेस तो T1 स्टेटला जातो तिथे स्टेबिलिटी अचीव करतो आणि मग T1 स्टेट पासून तो पुन्हा काय होतं, काही वेळाने पुन्हा ग्राउंड स्टेटला येतोय. स्टेबिलिटी अचीव केल्यानंतर पुन्हा तो काय करतोय, ग्राउंड स्टेटला येतोय. मीन्स अशा प्रकारे फोटोकेमिकल एक्साइटेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस अशा प्रकारचे जे इलेक्ट्रॉन आहे त्यामध्ये चेंजेस हे ऑब्टेन होत असतात. मग ज्यावेळेस सुरुवातीला आपण जे बघितलं की इलेक्ट्रॉन हा ग्राउंड स्टेटला आहे मीन्स S0 स्टेटला आहे, त्याचं एक्साइटेशन होतंय S2 स्टेटला किंवा S1 स्टेटला. मग त्यावेळेस तो जो एनर्जी रिलीज करतो सडनली, ज्यावेळेस तो काय त्याला इलेक्ट्रॉन दिले, इलेक्ट्रॉनला एनर्जी दिली आहे किंवा पैसे दिले, मग तो काय करतो, सडनली सगळे खर्चून टाकतो आणि ग्राउंड स्टेटला येतो. मग तो जो एनर्जी रिलीज करतो इन द फॉर्म ऑफ हीट और रेडिएशनल और थर्मल एनर्जी और हीट एनर्जी किंवा तिथे रेडिएशन तो इंडिकेट करतो, त्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस सडनली S1 स्टेट पासून S0 स्टेटला तो येतो त्यावेळेस त्या फिनॉमिनाला काय म्हटलं, काय जातं, फ्लुरोसन्स फिनॉमिना हा म्हटलं जातं. आणि
ज्या वेळेस T1 स्टेट पासून S0 स्टेटला येतो त्यावेळेस त्या फिनॉमिनाला काय म्हटलं जातं, फॉस्फोरसन्स हे म्हटलं जातं. मीन्स ज्यावेळेस सडनली एनर्जी इमिट करतो एक्साइटेशन झाल्यानंतर त्यावेळेस त्या फिनॉमिनाला काय म्हटलं जातं, फ्लुरोसन्स म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस S1 स्टेट पासून ट्रिपलेट स्टेटला जातो, T1 स्टेटला जातो आणि त्यानंतर पुन्हा S0 स्टेटला येतो एनर्जी इमिट करून, त्या फिनॉमिनाला काय म्हटलं जातं, फॉस्फोरसन्स हे म्हटलं जातं. मीन्स सडनली काय तो काही वेळानंतर तो काय करतो, एनर्जी ही इमिट करतो. बघा इथं नोटेशन दिलेलं आहे, इंटरनल कन्व्हर्जन delay of S2 to S1 or S1 to S0 is known as internal conversion, and this process is non-radiative and spin allowed process. Spin allowed process का म्हटलं जातं की S1 S0 स्टेट टू S1 स्टेटला ज्यावेळेस इलेक्ट्रॉन जातो, सपोज इथे जर इलेक्ट्रॉन गेला तो काय करतो, एनर्जी इमिट करतो, व्हायब्रेशनल कॅस्केड रेडिएट करतो आणि तो काय करतो इन द फॉर्म ऑफ हीट किंवा रेडिएटिव्ह एनर्जी तिथे तो रिलीज करतो, फोटोकेमिकल एनर्जी तो लाईटच्या प्रेझेंट फॉर्म मध्ये रिलीज करतो आणि पुन्हा ग्राउंड स्टेटला येतो. म्हणजे ज्यावेळेस सडनली ग्राउंड स्टेटला येतो त्यावेळेस त्याला फिनॉमिना काय म्हटलं जातं, फ्लुरोसन्स म्हटलं जातं. बट ज्यावेळेस इलेक्ट्रॉनचं एक्साइटेशन होतं तो S1 स्टेटला जातो, S1 स्टेटला गेल्यानंतर तिथे इंटरसिस्टीम क्रॉसिंग होतं, इंटरसिस्टीम क्रॉसिंग झाल्यानंतर तो T1 स्टेटला जातो आणि T1 स्टेटवरनं तो काय येतो, पुन्हा ग्राउंड स्टेटला येतो, S0 स्टेटला येतो. मग त्या फिनॉमिनाला फॉस्फोरसन्स फिनॉमिना हे म्हटलं जातं. बघा इंटरनल कन्वर्जन फ्रॉम S3 to S2 or S1 is very common, whereas from S1 to S0 is not common. S1 to S0 हे जो फिनॉमिना हा एवढ्या प्रमाणामध्ये कॉमन नाही. कॉमन कुठला फिनॉमिना आहे, S3 जो असेल, सपोज इथे नेक्स्ट एनर्जी लेवल S3 मधून S2 ला जातो, S2 मधून S1 ला येतोय, हा फिनॉमिना कॉमन आहे. एनर्जी काय होते, व्हायब्रेशनल कॅस्केड मीन्स तिथे व्हायब्रेशनल क्रिएट होता, एनर्जी रिलीज होते आणि ते काय येतात लोअर स्टेटला स्टॅबिलिटी अचीव्ह करण्याचा ट्राय करता, मग त्यावेळेस काय होतं, एनर्जी ही रिलीज होते. मग या काय कॉमन फिनॉमिना आहे. बट S1 स्टेट पासून डायरेक्टली S0 स्टेटला ज्यावेळेस इलेक्ट्रॉन येतो तो काय अनकॉमन फिनॉमिना आहे. तो जो फिनॉमिना आहे त्याला काय म्हटलं जातं, फ्लुरोसन्स हे म्हटलं जातं. मग ही झाली जॉबलन्स्की डायग्राम. हे तुम्हाला मी एक्सप्लेनेशन केलं, त्याचं आपण theoretical explanation बघू. What is actual mean by Jablonski diagram? When a molecule has been promoted photochemically, बघा molecule ला काय केली आपण, एनर्जी प्रोव्हाइड केली to an excited state, it is does not remain there for a long time. तो जास्त कालावधीसाठी तिथे राहत नाही. किंवा आपण जे बघितलं की तो S0 पासून S1 स्टेटला जातो, मग तिथे तो जास्त कालावधीसाठी राहत नाही, तो काय होतो सडनली रिटर्न येतो ग्राउंड स्टेटला. किंवा ज्यावेळेस S2 स्टेटला असेल, S2 स्टेट पासून S1 स्टेटला येतो, जर S3 स्टेटला असेल तर S3 स्टेट पासून S2 पासून पुन्हा S1 स्टेटला येतो. मग तो जास्त कालावधीसाठी तिथे थांबत नाही. मोस्ट प्रमोशन आर फ्रॉम S0 to S1 स्टेट मीन्स ग्राउंड स्टेट पासून एक्साइटेड स्टेटला जातं. प्रमोशन फ्रॉम S2 अँड हायर सिंगलेट स्टेट विच इज नथिंग बट S2 S3 टेक्स प्लेस. बट इन लिक्विड्स अँड सॉलिड, ज्यावेळेस लिक्विड आणि सॉलिड्स असतील त्याच वेळेस काय होता, S2 to S3 हे ट्रान्झिशन इलेक्ट्रॉनचं हे होत असतं. किंवा हायर स्टेट असतील, दिस हायर स्टेट युजली ड्रॉप व्हेरी रॅपिडली टू S1 स्टेट मीन्स ज्यावेळेस इलेक्ट्रॉन S3 स्टेटला असेल तर तो S2 स्टेटला जातो, S2 to S1 स्टेटला येतो. रॅपिडली तो काय होतो, ड्रॉप होतो. कारण का, द लाईफ टाइम ऑफ S2 to S3 इज usually less than 10 raised to -11 to 10 raised to -13. बघा तो लाईफ स्पॅन आहे तिथला S2 स्टेट टू S3 स्टेट जे कन्वर्जन होतं तो खूप कमी आहे, 10 raised to -11 to 10 raised to -30 एवढ्या कमी प्रमाणात आहे. त्यामुळे ते एनर्जी व्हायब्रेशनल कॅस्केडच्या स्वरूपात रिलीज करतात आणि ते काय करतात, लोअर एक्साइटेड स्टेटला येण्याचा ट्राय करतात. द एनर्जी लॉस्ट व्हेन S2 to S3 मॉलिक्यूल ड्रॉप टू S1 इज given to the medium. Such a process is called as energy cascade, और त्यालाच काय म्हटलं जातं, व्हायब्रेशनल कॅस्केड हे म्हटलं जातं. ज्यावेळेस मॉलिक्यूल काय करता, एनर्जी रिलीज करता स्टॅबिलिटी अचीव्ह करण्यासाठी, त्याला काय म्हटलं जातं, व्हायब्रेशनल कॅस्केड ऑफ एनर्जी कॅस्केड त्याला म्हटलं जातं. त्याचप्रमाणे बघा नेक्स्ट
In similar manner, the initial excitation and the delay from higher single state initially populates many of the vibrational levels of S1, but these also cascade down to the lowest vibrational level, which is S1. This cascade is known as vibrational cascade. मीन्स काय होत आहे, व्हायब्रेशनल तिथे क्रिएट होत आहे आणि ती व्हायब्रेशनच्या फॉर्म मध्ये एनर्जी रिलीज. ह्या ज्या प्रोसेस ऑप्टेन होता या सर्व एकदम कमी कालावधीसाठी मीन्स एकदम शॉर्ट टाइम साठी ऑकर होतात. त्यामुळे ते काय होतं कन्वर्जन मीन्स बघा 10⁻⁻11 टू 10⁻⁻30 पर्यंत या जे एक्साइटेशन आहे ते एकदम कमी कालावधीसाठी ऑप्टेन होतं. त्याचप्रमाणे बघा ऑल दिस प्रोसेस विल ऑकर in about 10⁻11 to -30 seconds. The thermally equilibrated low-lying singlet excited state S1 has a relatively long lifetime. Means S1 state ला काय असतो, long lifetime असतो about 10⁻⁸ सेकंद -8 comparative to other ज्या स्टेट आहे त्या काय 10⁻11 to -30 एवढ्या टाइम साठी तिथे पॉसिबल असता. बट जो लो लाइंग सिंगलेट स्टेट आहे त्याचा लाईफ टाइम काय असतो, हा लार्ज असतो. त्यामुळे आपण स्टडी करताना S1 स्टेट ही स्टडी करतो. देअरफॉर इन मोस्ट केसेस द लोएस्ट व्हायब्रेशनल एनर्जी लेवल V0 of the S1 state is the only important excited singlet state. This state can undergo various physical and chemical process. Here we will be describe the physical pathway open to the molecule in S1 state and excited triplet state. मीन्स आपण जो S1 स्टेटचा लाईफ स्पॅन काय आहे, जास्त आहे कंपॅरेटिव्ह टू S2 आणि S3. त्यामुळे आपण काय करतो, S1 स्टेट ही कन्सिडर करतो एक्सपेरिमेंट मध्ये आणि त्यानंतर ट्रिपलेट स्टेट ही कन्सिडर करत असतो. दिस पाथवेज आर शोन इन जॉब्लन्स्की डायग्राम. आपण जी डायग्राम बघितली त्यामध्ये दाखवलेलं आहे की S1 स्टेटला मॉलिक्यूल जातो S1 मधनं इथे त्याचा लाईफ स्पॅन काय असतो, जास्त असतो S1 स्टेटला. त्यामुळे त्याचं काय होतं, इंटरकन्वर्जन होतं. इलेक्ट्रॉनची जी पेअर आहे स्पिन आहे तिथे काय होतं, इंटरकन्वर्जन होतं. S1 स्टेट पासून तो काय जातो T1 स्टेटला, ट्रिपलेट स्टेटला त्याचं इंटरकन्वर्जन हे होत असतं. बघा मॉलिक्यूल इन S1 स्टेट कॅन कॅस्केड डाऊन थ्रू द व्हायब्रेशनल लेवल ऑफ S0 and thus return to the ground state by giving up its energy in small increment of the surrounding. But this generally quite slow because the amount of energy is large between S0 to S1. This process of cascade is called as internal conversion because it is slow. Most molecule in the S1 state adopt the other pathway. काय होतं, ज्यावेळेस S1 स्टेटला मॉलिक्यूल जातोय त्यावेळेस काय केले जातं, इंटरनल कन्वर्जन होतंय आणि स्लोली तो मॉलिक्यूल काय येतोय, ग्राउंड स्टेटला येतोय. बघा हे आपण इरेज करून टाकू. ज्यावेळेस तो ग्राउंड स्टेटला येतोय त्यावेळेस तो काय करतो, काही अमाउंट मध्ये एनर्जी ही रिलीज करतोय. इंटरनल कन्वर्जन तिथे होतोय आणि व्हायब्रेशनल कॅस्केडच्या थ्रू तो काय करतो, एनर्जी ही रिलीज करतो. मग ज्यावेळेस एनर्जी रिलीज करतो तो पुन्हा काय येतो, S0 स्टेटला येतोय. मग S2 स्टेट टू S1 स्टेट किंवा S1 स्टेट टू S0 स्टेट नोन ॲज अ इंटरनल कन्वर्जन. मग याला काय म्हटलं जातं, इंटरनल कन्वर्जन. IC ने जे डिनोट केले त्याला इंटरनल कन्वर्जन म्हटलं जातं. VC फॉर व्हायब्रेशनल कॅस्केड, व्हायब्रेशन तिथे क्रिएट होत आहे, एनर्जी रिलीज होते इन द फॉर्म ऑफ हीट और फोटोकेमिकल एनर्जी तिथे पुन्हा रिलीज होते आणि मॉलिक्यूल काय येतो, ग्राउंड स्टेटला येण्याचा ट्राय करतोय. मग हे जे S1 टू S0 हा काय नॉट कॉमन फिनोमेना आहे. जी S2 ची जी स्टेट आहे किंवा इकडे जर बघितलं आपण अजून S3 स्टेट त्याला आपण जर म्हटलं, ज्यावेळेस एक्साइटेशन होतं याचा लाईफ स्पॅन आहे S3 चा किंवा S2 चा हा काय खूप कमी आहे. त्यामुळे हा एक्सपेरिमेंट मध्ये कन्सिडर केला जात नाही. एक्सपेरिमेंट मध्ये कुठला स्टेट कन्सिडर केली जाते, S1 स्टेट विच इज नथिंग बट सिंगलेट स्टेट. याचा का कन्सिडर केली जाते की याचा लाईफ स्पॅन थोडासा जास्त आहे कंपॅरेटिव्ह टू दिस टू, अबाउट 10⁻⁻⁸
8 सेकंद पर्यंत त्याचा लाईफ स्पॅन आहे. मग तिथे इलेक्ट्रॉन थोड्या कालावधीसाठी थांबतो, तिथे इंटरनल सिस्टीम क्रॉसिंग होतं आणि तो काय जातो T1 स्टेटला. मग T1 स्टेटला जाताना पुन्हा व्हायब्रेशनल कॅस्केड. मग T1 स्टेटला तो काय करतो, स्टॅबिलिटी अचीव करण्याचा ट्राय करतो. मग इथे काय होतं, स्पिन इन्व्हर्जन होतं. मग स्पिन इन्व्हर्जन झाल्यावरती पुन्हा काय होतं, तो एनर्जी रिलीज करून टाकतो त्याचीवाली आणि पुन्हा काय करतो, ग्राउंड स्टेटला येतो. ज्यावेळेस इंटरनल सिस्टीम क्रॉसिंग झाल्यानंतर T1 स्टेटला जातो. T1 स्टेट नंतर इन द फॉर्म ऑफ लाईट किंवा थर्मल एनर्जी तो काय करतो, रिलीज करतो. मग त्या फिनॉमिनाला काय म्हटलं जातं, फॉस्फोरसन्स फिनॉमिना हे म्हटलं जातं. मग फ्लोरोसन्स, फॉस्फोरसन्स हे दोन्ही पण आपण बघितलंय. ऍक्च्युअल मध्ये ते कसं होतं ते प्रॉपर डायग्रामच्या सहाय्याने बघू. बघा, S0 पासून इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन झालंय S2 स्टेटला किंवा त्यापेक्षा जास्त हायर एक्सायटेड स्टेट S3 स्टेट म्हणू, तिथपर्यंत इलेक्ट्रॉन जातोय. मग सडनली काही अमाऊंट ऑफ एनर्जी काय होते, रिलीज होते आणि काय होतंय, मॉलिक्यूल पुन्हा ग्राउंड स्टेटला येतोय. ज्यावेळेस सडनली एनर्जी रिलीज होते, फोटोकेमिकल एनर्जी रिलीज होते, त्या फिनॉमिनाला काय म्हटलं जातं, फ्लोरोसन्स फिनॉमिना म्हटलं जातं. 10⁻⁹ to -7 सेकंद साठी तो ऑब्टेन होतो. सडनली एनर्जी काय होऊन जाते, रिलीज होऊन जाते. बघा रेड लाईननी इंडिकेट केलेलं आहे. मग त्यानंतर काय होतंय, पुन्हा एक्सायटेशन होतंय, मॉलिक्यूल S1 स्टेटला जातो. मग ज्यावेळेस S2 स्टेट मधला S1 स्टेटला येतो किंवा S3 स्टेट पासून S2 स्टेटला हा येत असतो, त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, इंटरनल कन्व्हर्जन म्हटलं जातं. ते आपण IC ने डिनोट केलं जातं. आणि ज्या लेवल्स आहे व्हायब्रेशनल एनर्जी लेवल्स, त्याला काय म्हटलं आपण, VC व्हायब्रेशनल कॅस्केड म्हटलं. सिम्प्लिफाय करून दाखवली डायग्राम इकडे. मग S1 स्टेट पासून मॉलिक्यूल कुठे जातोय, ट्रिपलेट स्टेटला, T1 स्टेटला जातोय. तिला काय म्हटलं जातं, एक्साइटेड ट्रिपलेट स्टेट हे म्हटलं जातं. मग तिथे काय होतं, डिले फ्लोरोसन्स. मग ज्यावेळेस ट्रिपलेट स्टेटला जातो त्यावेळेस पुन्हा तो काय करतो, एनर्जी रिलीज करतो आणि ग्राउंड स्टेटला येण्याचा ट्राय करतो. मग त्यावेळेस जी एनर्जी रिलीज करतो त्याला काय म्हटलं जातं, फॉस्फोरसन्स म्हटलं जातं. तो जो फिनॉमिना आहे तो 10⁻³ to 10⁻12 सेकंद साठी ऑब्टेन होतो. मग त्यामुळे तिला काय म्हटलं जातं, फॉस्फोरसन्स हे म्हटलं जातं. बघा, इंटर सिस्टीम क्रॉसिंग होते. सिंपल फॉर्म मध्ये काय, ग्राउंड स्टेटला असतो, ग्राउंड स्टेटचे एक्साइटेड स्टेटला जातो, सिंगलेट एक्साइटेड स्टेटला इलेक्ट्रॉन जातो. त्यानंतर इंटर्न कन्व्हर्जन होतं आणि स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी तो काय करतो, T1 स्टेटला जातो. T1 स्टेटला ज्यावेळेस जातो त्यावेळेस तिथे काय होतं, स्पिन चेंज होतं, स्पिन इन्व्हर्जन होतं आणि स्पिन इन्व्हर्जन झाल्यानंतर तिथे काही सेकंदासाठी तो थांबतो आणि पुन्हा काय येतो, तो ग्राउंड स्टेटला येतो. मग ज्यावेळेस ग्राउंड स्टेटला येतो त्यावेळेस तो काय करतो, पुन्हा फोटोकेमिकल एनर्जी रिलीज करतो. मग त्या फिनॉमिनाला काय म्हटलं जातं, फॉस्फोरसन्स हे म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस ग्राउंड स्टेटला असतो आणि एक्साइटेड स्टेटला जातो आणि पुन्हा सडन काय करतो, तो एनर्जी रिलीज करतो, डायरेक्टली एनर्जी रिलीज करतो, त्याला काय म्हटलं जातं, फ्लोरोसन्स हे म्हटलं जातं. मीन्स अशा प्रकारे जॉग्लोन्सी डायग्राम मध्ये काय आपण बघतो की इलेक्ट्रॉनचं एक्साइटेशन बघतो. ग्राउंड स्टेट S0 to S1, S2, S3 हायर एक्साइटेड स्टेट पर्यंत जातं. त्यानंतर मॉलिक्यूल काय करतो, इलेक्ट्रॉन एनर्जी रिलीज करतो थ्रू व्हायब्रेशनल कॅस्केड. त्यानंतर इंटरनल कन्व्हर्जन होतं त्यामध्ये. मग तो S1 स्टेटला येतो. S1 स्टेट स्टेबल असते कारण त्याचा लाईफ स्पॅन हा जास्त असतो कंपॅरेटिव्ह टू S2 आणि S3. त्यामुळे इलेक्ट्रॉन S1 स्टेटला येतात. S1 स्टेटला आल्यानंतर तिथे इलेक्ट्रॉन स्टॅबिलिटी अचीव करतो आणि पुन्हा तो काय करतो, अजून स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी इंटर्न सिस्टीम क्रॉसिंग मीन्स स्पिन जी आहे इलेक्ट्रॉनची ती चेंज होते. ICS त्याला म्हटलं जातं, इंटर सिस्टीम क्रॉसिंग त्याला म्हटलं जातं. त्या थ्रू तो काय करतो, ट्रिपलेट स्टेटला जातो. ट्रिपलेट स्टेटला गेल्यानंतर तो थोडा वेळ तिथे थांबतो आणि काय करतो, सडनली त्याची एनर्जी रिलीज करतो. मग ज्यावेळेस ट्रिपलेट स्टेट मधनं एनर्जी जी आहे फोटो केमिकल फॉर्म मध्ये किंवा थर्मल फॉर्म मध्ये तो रिलीज करतो. मग त्याची एनर्जी रिलीज केली जातं, त्या फिनॉमिनाला काय म्हटलं जातं, फॉस्फोरसन्स हे म्हटलं जातं. दिस इज नथिंग बट सिंपल फॉर्म ऑफ जॉब्लन्स्की डायग्राम. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट, तुम्हाला यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की लाईफ स्पॅन ऑफ S1 स्टेट, S2 स्टेट, देन इंटर सिस्टीम क्रॉसिंग किंवा व्हॉट इज मीन बाय व्हायब्रेशनल कॅस्केड ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग आजच्या लेक्चरला आपण इथपर्यंतच बघू. नेक्स्ट लेक्चरला याचा